तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आता खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते. मी दरवेळेस बोलते की मी डेली ब्लॉग बनवन, पण ते काही पॉसिबल होत नाही आहे. तर आज खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवते. आणि हे बघ, म्हणजे ब्लॉग बनवायचं कारण आहे का मग जेव्हा पण ही माझी पोरगी, पहिले हिला बघून घ्या, बघितलं का राखू होतं तो पाहिजे तोंड कसं झालं. ही पोरगी ना आज 4 दिवस, आजचा 5वा दिवस आहे, काहीच खात नाही. म्हणजे ना तिला फक्त म्हणजे 4 दिवसापासून आम्ही टरबूज म्हणजे पपई आणली तिला. तर ह्या पोरीसाठी आम्ही टीव्ही घेतली. आता टीव्ही घेऊन हप्ता 15 दिवस झाले असतील, नाही 15 ऑगस्टच्या 2 दिवस पहिले घेतली होती ऑफरमध्ये. हिला म्हणजे ना कोणी म्हणजे मैत्रिणीच लागतात जवळ. तर ती मला म्हटली मला टीव्ही घेऊन दिली तुम्ही, तर मला कोणी नसलं ना तरी मला काही फरक पडणार नाही म्हणून. आणि हे पहिलं तोंड कसं झालं. आज जवळजवळ 4 दिवसापासून हिने काही खाल्लेलं नाही. त्याचं कारण काय, तर ही खाऊ खाते तर तिचं तोंडात ना पूर्ण असं इथं छाले आलेले. तर तुम्ही लोक म्हणशाल का आमची चुकी की आम्ही पैसे देतो म्हणून ती खाऊ खाते. तर हो, आमचीच चुकी, पण माझी चुकी नाही बरं का. मी पैसे देत नाही बिलकुल बी हिला. म्हणजे तिने मागितले ना तर मी नाहीच म्हणते शक्यतो. आणि देऊन किती देईन, ती जास्त जिद करायला लागली तेव्हाच मी तिला 5 रुपये देते आणि गपचूप बसते, किंवा तिला 1-2 रुपये देऊन टाकून. म्हणून माझ्याकडे एवढेच आहे, मी देत नाही. कारण की मला माहिती आहे हे दिवसभर तिचे पप्पा वेगळे देतात, तिची आजी वेगळे देते, तिच्या आत्तू आल्या त्यांच्याकडून वेगळे मागते. म्हणजे हे दिवसभर ना नुसतं खाऊ खात राहते. कमीत कमी 50 ते 60 रुपयाचे खाऊचे पुढे खाते. ही लाडाची ना एकच, मग सगळे लाड करतात. आणि मी बोलल्यावरती बोलता की तू खूप बोलते, तू खूप बोलते. आणि ही पण मला मग माझं काय ऐकत नाही. पण आता तिला समजत आहे. मयुरी खाऊ खाशील का? हां, आता हा व्हिडिओ दाखवून जावं, पण हिने खाऊचा पुडा खाल्ल्यावरती तिला आठवण राहील. म्हणजे ती स्वतः तिला भूक लागते पण बिचारीला खाल्ल्या जात नाही. असं झालं मयुरी सोबत. तर मयुरी पटकन आम्ही आतापर्यंत माहिती आहे असं नाही 3 दवाखाने चेंज केले. रात्री पण आम्ही दवाखान्यात गेलो. म्हणजे तिथं खूप गर्दी राहते, म्हणजे तिथंच फरक पडतो तिला. पण ज्या दिवशी तिला रविवारी ताप आलता ना, मी कामावर होते, मग माझ्या मिस्टरांनी तिला दवाखान्यात घेऊन गेले. आणि मग त्यांनी ताप तो उतरला, पण तिच्या तोंडावर पूर्ण छाले आले. आणि वापिस त्याच डॉक्टरांकडे गेलो आम्ही डबल. जिथं आम्ही नेहमी तिला नेतो ना तिथे घेऊन गेलो. पण मग नंबर आला आणि हिच्या काय म्हणत आला काय माहिती. ही म्हणते मला बरं वाटतंय म्हणून आम्ही रिटर्न आलो. आणि म्हणजे गेलोच नाही घरातून, नंबर लावून दिला. हे माझ्या मिस्टरांनी पाहायला गेले ते की नंबर आला. आणि ते आम्हाला बोलले की नंबर आला, चला दवाखान्यात. तर मयुरी म्हणती मला बरं वाटतंय. आणि मग नंतर वापस 2 तासांनी म्हणते माझा गळा दुखतंय, मला काही गिळलं जात ते खाल्ल्या जात नाही, अशी बोलायला लागली. मग आम्ही वापस त्याच डॉक्टरांकडे नेलं जिथे पहिले घेऊन गेलतो. मग तर तिला 2 दिवस झाले त्या गोळ्या औषध दिले डॉक्टरांचे, पण तिला काही आरामच पडला नाही. मग आम्ही डॉक्टरांकडे जातो त्याच डॉक्टरांकडे गेलो. नंबर लावला, म्हणजे माझ्या नंदाच्या मुलीने नंबर लावला. मी संध्याकाळी कामाला जाते ना, मग त्यांनी तिला त्यांच्याकडून सोडलं. कारण की कामावर मी सुट्ट्या घेतल्या, पण बाया नाही ऐकत या कामावरच्या, तर काय करणार आहे. मग मी गेले, मग हिला ना त्यांच्याकडे सोडून दिला. आणि मग आता किती म्हणजे त्यांनी 8 वाजता नंबर लावला, आणि तो नंबर आमचा किती वाजता आला असेल, रात्री 1 वाजता आला नंबर. 1 वाजता आम्ही दवाखान्यात होतो. मग तिला आता थोडं नाही भरपूर बरं आहे, म्हणजे गळा दुखत नाही, भुनभुन नाही करते माझ्या मागं. मेन म्हटलं तर म्हणजे हिला मी पहिलेच बोलायचे की मयुरी एवढा खाऊ नको खाऊ, नंतर मलाच भारी जाईन बरं का मयुरी, तू आजारी पडली तर मी तुला पाहणार नाही, अशी बोलायचे. नाही ऐकलं मयुरीने माझं. आता मयुरीने नाही ऐकू द्या, मयुरीच्या डोक्यात मी दगड टाकन बरं का. मयुरी एवढा मोठा दगड घेऊन येईल आणि मयुरीच्या डोक्यातच टाकून देईल. मयुरी खायलाच नाही पाहिजे, म्हणजे असं जोरात नाही मारणार मी, हळूच मारणार. तिला असं लागायला पाहिजे, टेंगूळ आलं पाहिजे असं मारत असं काय करणार नाही मी. पण तिला मारन मी, एवढं आहे खाऊ खाल्ल्यावर. कारण की तिने मला 4 दिवसापासून मला रडकुंडी सोडला. असं वाटतं ना मीच आजारी पडले, असं वाटतं मीच जावं दवाखान्यात एखाद्या चांगल्या दिमागाच्या. माझं दिमाग म्हणजे मी हिला बरं नाही, पण चिडचिड करते ज्यावरतीच. कारण की ही तेवढं वैताग देते, गोळ्या औषधं खायचे, ते जेवण नाही करत आहे, मग काय करणार आहे मी. मग जेवणच राग करते बिचारीवरती. आता पण माझ्या फोनची पूर्ण चार्जिंग संपवली. मी
कामावर तिला पहिले गोळ्या औषधं पाजले, थोडंसं दूध पिलं, एवढंसं दूध पिलं आज तिने. आज 5 दिवस झाले एवढंसं दूध पिलं आणि थोडंसं पपई खाली तिला कापून दिलं आणि मग तिला औषध पाजलं, मग थोडं बरं आहे. आणि आता झोपली मयुरी. आता झोपू नाही राहिली, तिला तिचा व्हिडिओ बनवते ना, मग तिला व्हिडिओत नाही दिसायचंय म्हणून आहे ना मयू. औषध पाहिजे तिला म्हणून ती झोपू राहिलेली. मयुरी औषध पाहिजे, पप्पाला फोन लावते आणि औषधाजवळ हिचे पप्पा बोलणार नाही तवर पिणार नाही, अशी पोरगी म्हसाडची पोरगी. म्हसाडाची पोरगी कोण राहते? म्हसाड म्हणजे मी म्हसाड, तुम्ही म्हसाड. मयुरी मी सेम कपडे घातले, सेम कलरचे. तर चला मी इथेच ब्लॉगचा एंड करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तवर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी डेली व्हिडिओज टाकते म्हणते, पण मला व्हिडिओला लाईकच येत नाही आहे, म्हणून मी ब्लॉग बनवत नाही. कारण की लाईक नाही येते तर काय ब्लॉग बनवायचे. सो जर माझे व्हिडिओ पाहिजे असेल पुढं कंटिन्यू, तर प्लीज एक तरी लाईक करा. सो बाय. आणि हो, मी खरं सांगते, हिला तर मी खाऊ देणार नाही, एक पुडा बी देणार नाही. आणि दिला तरी ना असा टाइम ठेवून त्याचा, हप्त्यातून किंवा महिन्यातून एकदाच देईन तिला एक पुडा कुरकुऱ्याचा. बाकी घरातलंच जेवण देईन. तुम्ही पण तुमच्या मुलांना जर खाऊ देत असं ना बाहेरचं नका देत. मला तर माहिती तुम्ही नसन देत, मी देते, मी नाही देत, माझ्या घरचे देतात, ते ऐकत नाही, तर मी काय करणार आहे. सो आता माझ्या घरच्यांनी पण दिले ना, मग मी त्यांच्याकडे पण पाईन म्हणजे त्यांना पण बोलल की मागं मयुरी आजारी पडली तेव्हा तुम्हाला अक्कल नाही आली का, वापिस तिला खाऊ देत आहे. सगळ्यात काय बोलू, जाऊन द्या, मरू द्या. आता मलाच लक्ष द्या नाही तिच्यावरती, ती खाऊ नाही खाऊ. सो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय, सी यू, गुड नाईट.